नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची महाराष्ट्रात सर्वदूर ख्याती आहे, विद्यार्थी प्रिय आणि प्रयोगशील प्राचार्य म्हणून ज्यांचा आजही नावलौकिक आहे व ज्यांनी शिक्षणासोबतच वित्त, ग्रामीण आणि कृषी विकास, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सहकार भारती अशा विविध क्षेत्रातील संस्था आणि सेवा कार्याच्या उभारणीत आणि विकास कार्यात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, त्या प्राचार्य राजाभाऊ धाट यांच्या बहुमोल कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अंबाजोगाई शहरात प्राचार्य धाट यांचे चाहते, विद्यार्थी व विविध क्षेत्रातील सहकारी यांनी एकत्र येत समारोह समितीच्या माध्यमातून सहस्त्रचंद्र दर्शन समारोहाचे रविवार दिनांक 30 जून 2024 रोजी आयोजन केले आहे. यावेळी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती समारोह समिती व धाट परिवार यांच्या वतीने देण्यात आली आहे. यावेळी प्राचार्य पत्की यांनी अधिक माहिती दिली आहे. नमस्कार, मी प्राचार्य अशोक पत्की, प्राचार्य राजाभाऊ धाट सर यांचा सहस्त्रचंद्रदर्शन कार्यक्रम 30 जून रोजी संपन्न होत आहे. या कार्यक्रमामध्ये सकाळी 9 वाजता तुला होणार आहे. त्यानंतर 10 ते 11 या वेळेमध्ये सरांचे स्नेही, सरांवर प्रेम करणारी मंडळी, सरांचे त्यावेळेसचे विद्यार्थी असे सर्वजण सरांच्या विषयी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. 11 वाजता प्रकट कार्यक्रम, मुख्य कार्यक्रम होणार आहे. साधारणपणे 2 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल. त्यानंतर भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सहस्त्रचंद्रदर्शन कार्यक्रम ही कल्पना ही सरांचे समकालीन असलेले त्यांचे सहकारी, त्यांच्याबरोबर कार्य केलेली काही पदाधिकारी मंडळी, काही विद्यार्थी यांना ही कल्पना सुचली. सहस्त्रचंद्रदर्शन कार्यक्रम आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे हा एक अत्यंत महत्त्वाचा असा विधी आहे. सरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तर आपल्याला असं लक्षात येतं की सरांचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये, वित्त क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये, ग्रामीण विकासाच्यामध्ये, सहकार भारतीमध्ये, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सरांनी मोलाचं योगदान केलेलं आहे. सर खोलेश्वर महाविद्यालयाच्या स्थापनेपासून जवळपास 3 दशकं खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून राहिले. मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा सर हे प्राचार्य राजाभाऊ धाट म्हणून सुपरिचित आहेत. त्यांनी या महाविद्यालयाचा लौकिक हा केवळ विद्यापीठातच नाही तर सर्व राज्यामध्ये सर्वदूर हा लौकिक वाढविलेला आपल्याला पाहायला मिळतो. ते एक विद्यार्थीप्रिय प्राचार्य आहेत. सरांनी याच ठिकाणी थांबले नाहीत. दीनदयाल शोध संस्थान दिल्ली द्वारा संचलित बीड जिल्ह्यासाठीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या निर्मितीमध्ये सरांचा प्रमुख असा वाटा राहिलेला आहे. त्याबरोबरच दीनदयाल नागरी सहकारी बँक, जी आज आपल्या मराठवाड्यामध्ये सर्वदूर एक अनुशासनप्रिय, आर्थिक शिस्त पाळून प्रथित यश असलेली बँक, याची स्थापनासुद्धा सरांच्या शुभ हस्ते झाली. सहकार भारतीमध्ये सुद्धा सरांचं मोलाचं योगदान राहिलेलं आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाचा सहस्त्रचंद्रदर्शन कार्यक्रम व्हावा असा आम्हा संयोजन समितीच्या सर्वांना वाटलं आणि त्यामुळे या कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन झालेलं आहे. दिनांक 30 तारखेला हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. मी या निमित्ताने आपणा सर्वांना अशी विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं, उपस्थित राहावं आणि त्याचा लाभ घ्यावा. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री खोलेश्वर महाविद्यालय उभारणीमध्ये प्राचार्य राघव धाट सरांचा मोठा सहभाग राहिलेला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना
योग्य दिशा देण्याचंच कार्य केले असल्याने त्यांच्या काळातील विद्यार्थी हे आज वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं नाव लौकिक करत आहेत. ज्या वेळेस राघोधाट विद्यार्थ्यांना भेटतात त्यावेळी काय सांगतात ते आपण पाहूयात. की समाजाच्या लक्षात येईल खोदेश्वरचा विद्यार्थी कुठे काय. तर आज कसं होतं, ॲक्सिडेंट झाला रस्त्यात, कुठे थोडंफार कोणाला लागलं की व्हिडिओ काढणारे लोक खूप दिसतात, पण त्याला मदत करणारा कोणी दिसत नाही. म्हणून तिथं झालेल्या गोष्टीला मदत करणारा विद्यार्थी निर्माण व्हावा अशी आपली इच्छा आहे. तो मदत करणारा विद्यार्थी तुम्ही व्हा असं वाटतं. एखाद्या मुलीला कोणी त्रास दिला तर माझ्या महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना तो हात धरला पाहिजे. इतकं खंबीर हात असणारा विद्यार्थी पाहिजे. आणि तो खंबीर हात केव्हा असतो, जेव्हा त्याचं मन खंबीर असतं, मन सज्जन असतं, तेव्हा तो हात खंबीर होतो. त्यामुळे असे विद्यार्थी तुम्ही व्हा ही आमची इच्छा आहे आणि हाच आम्हाला याच्यातच आम्हाला आनंद आहे. धन्यवाद. केल्याने होत आहे रे आधी केलीची पाहिजे किंवा साधना के देश में मत नाम ले विश्राम का, कर्तव्य पद पर तू बडा चल कार्य ये भगवान का. या मंत्राचा जागर करीत प्राचार्य धाट सर हे त्यांच्या आयुष्यात सतत कार्यरत राहिले आहेत. त्यांच्या बहुमोल कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अंबाजोगाई शहरात ज्येष्ठ वद्य नवमी शके 1946 रविवार दिनांक 30 जून 2024 रोजी सकाळी 9 वाजेपासून सहस्त्रचंद्र दर्शन समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहितीही यावेळी शरयू हेबाळकर या सांगतायत. 30 जूनला अनिकेत मंगल कार्यालयामध्ये आपण सर्वांचं स्वागत होईल. ह्या स्वागत एवढ्यासाठी आहे की त्या ठिकाणी धाट सरांचा सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम 3 भागात आपण करत आहोत. एक तुला, मला भावलेले धाट सर आणि शेवटी मोठ्या लोकांचं आशीर्वचन, अशा सगळ्या 3 भागांतनं आपण हा कार्यक्रम करतो आहोत. कार्यक्रमाचं स्वरूप, रचना असं जर सगळं पाहिलं तर आपण सगळ्यांची तिथं उपस्थिती आवश्यक आहे. आपण सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी यावं. सहस्त्रचंद्र दर्शन हा कार्यक्रम 81 वर्षाच्या नंतर केला जातो. 81 वर्ष चालू असतानाही केला जातो. तो कार्यक्रम आपण आज धाट सरांचा करतो आहे 30 तारखेला. सहपरिवार, त्यांचे सहस्नेही हे तर सगळे आहेच आहेत, पण ज्यांना एखाद्या वेळेस समजा पत्रिका मिळाली नसेल तर हाच मजकूर घेऊन हेच निमंत्रण समजून आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते. हा समारोह अनिकेत मंगल कार्यालय LIC ऑफिस समोर परळी रोड, अंबाजोगाई, जिल्हा बीड येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारोहाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अशोक मोळक, भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तथा गुरु घासीदास केंद्रीय विश्वविद्यालय बिलासपूर कुलाधिपती हे आहेत. यावेळी दाजी पणशीकर, ज्येष्ठ विचारवंत ठाणे यांचे आशीर्वचन लाभणार आहे. तर सूर्यकांत केळकर, भूतपूर्व राष्ट्रीय संघटन मंत्री, सहकार भारती यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. समारोहात सतीश मराठे, सदस्य केंद्रीय संचालक मंडळ, भारतीय रिझर्व्ह बँक हे प्रमुख वक्ते आहेत. या कार्यक्रमाचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे. सकाळी 9 ते 10 या वेळेत तुला करण्यात येईल. त्यानंतर सकाळी 10 ते 11 या कालावधीत मी अनुभवलेले धाटसर या विषयावर मनोगते व्यक्त करण्यात येतील. त्यानंतर सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत प्रगट कार्यक्रम होईल. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव ग्रंथ विमोचन करण्यात येईल. या गौरव ग्रंथाविषयी अधिक माहिती प्राध्यापक श्याम बारडकर यांनी दिली आहे. मी सेवानिवृत्त प्राध्यापक श्याम बारडकर, खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई. आमच्या महाविद्यालयाचे प्रथम प्राचार्य श्री राजाभाऊ धाट सर यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या कार्याचा गौरव करणारा गौरव ग्रंथ या निमित्तानं प्रकाशित करायचं. त्यांचे सहकारी, त्यांनी ज्यांच्यासोबत काम केलं आहे असे संघपरिवारातील काही ज्येष्ठ व्यक्ती, त्यांनी ज्यांच्यासोबत काम केले असं सहकार क्षेत्रातील त्यांचे सहकारी, त्यांचे अनेक मोठ्या पदावर काम करणारे विद्यार्थी, त्यांचं मित्रमंडळ या सगळ्यांची इच्छा होती आणि त्यामुळं आम्ही हा गौरव ग्रंथ प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्राचार्य राघव धाट सरांच्या या कार्यक्रमासाठी प्रत्येकजण उत्सुक असून कुटुंबातील व्यक्तींनाही आनंद झाला असून अमेरिकेत डॉक्टर म्हणून कार्य करणारे डॉक्टर संकेत धाट यांनीही सर्वांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. नमस्कार अंबाजोगाईकरांनो, मी संकेत राजाराम धाट, धाट सरांचा मुलगा म्हणून जन्मल्यापासून ते आत्तापर्यंत माझी ओळख आहे आणि अजूनही मला त्याच्याविषयी अत्यंत आदर वाटतो. बाबा धाट सर, बाबा कमी पण धाट सर म्हणूनच जास्त मी त्यांना ओळखलो किंवा मी त्यांना लहानपणापासून बघत आलो. अंबाजोगाईसाठी त्यांनी बरंच काही केलं आहे, बऱ्याच क्षेत्रामध्ये केलं आहे आणि त्यांचा व्याप एवढा मोठा आहे की त्याच्याविषयी मी बोलणं म्हणजे योग्य ठरणार नाही. पण आपण सगळेजणं धाट सरांना व्यवस्थित ओळखता. सर्वांना मी आमच्या टीमकडून पत्रिका पाठवली आहेच आहे, तरी पण ज्या काही लोकांना मिळाली नसेल किंवा काही लोक अवेलेबल नसतील तर माझं सर्वांना आवाहन आहे की आपण परिवारातलेच घटक आहात, त्याच्यामुळे आपण त्यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. कार्यक्रम हा रविवारी सकाळी 9 वाजता सुरू होत आहे, तरी आपली उपस्थिती ही प्रार्थनीय आहे. राघव धाट सर यांचं नाव घेतलं की अंबाजोगाईची वेगळीच ओळख दिसू लागते, परंतु घरातही त्यांच्याविषयी काय मत व्यक्त करतायत त्यांची मुलगी डॉक्टर सरिता प्रफुल्ल पानसे, आपण पाहूयात. नमस्कार, मी डॉक्टर सरिता प्रफुल्ल पानसे, राजाराम धाट सरांची मी सर्वात ज्येष्ठ कन्या. आणि बाबांबद्दल काय सांगायचं, आम्हाला म्हणजे शब्दात ते व्यक्त नाही करता येते. मी फक्त एवढंच म्हणेन, जीवन आम्हा कळण्यासाठी आमचे बोट धरावे, कितीही तृप्त झालात तरी आमच्यासाठी जगावे, एवढंच मी म्हणेन. आणि तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊन आमचा आनंद द्विगुणित करावा, शतगुणित करावा. तीच आमच्यासाठी खूप अनमोल अशी भेट ठरेल. धन्यवाद. प्रत्येक व्यक्तींना आईवडिलांचं प्रेम लहानपणापासून असतं, त्यावेळेस त्यांना उत्तम असं प्रेम मिळत असतं. परंतु धाट परिवारातलं प्रेम हे आगळं वेगळं आहे, ते म्हणजे जावाईसुद्धा या कार्यक्रमाने आनंदी आहेत. नमस्कार, मी डॉक्टर प्रफुल्ल पानसे, धाट सरांचा जावई. वास्तविकरित्या हा जो कार्यक्रम आहे सहस्त्रचंद्रदर्शन, हा फॅमिलीचा कार्यक्रम असतो, पण हा कार्यक्रम अंबेजोगाईकरांचा जास्त आहे आणि आमचा फार कमी आहे असं दिसायला लागलं. कारण अंबेजोगाई हीच सरांची खरी फॅमिली आहे. आणि यामध्ये त्यांचं काय दिसतं तर त्यांचं द्रष्ट व्यक्तिमत्व आहे. त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये गती आहे आणि त्या क्षेत्रामध्ये शिकायची इच्छा असते, त्यामुळे लोकसंग्रह त्यांचा भरपूर आहे. आणि हे सगळं आम्हाला या कार्यक्रमाच्या दृष्टीने पाहायला मिळालं आणि तुम्ही पण अनुभवा. प्राचार्य राघव धाट सरांचे विविध क्षेत्रातील कार्य अतिशय उत्तम आहे. त्यांच्या अनेक ठिकाणी गौरव झाला असून त्यांनी अंकुर प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती कशी करावी, त्याबरोबर वृद्धांना चांगल्या वृद्धाश्रमात राहता यावे व अण्णाभाऊ साठे चौकातील बाजार सुरू करून शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्याचे मोठे कार्य केले असल्याने आमच्या बाबांचा असा कार्यक्रम होत असल्याने आपणही या कार्यक्रमास येण्याचे आव्हान यावेळी त्यांची मुलगी करत आहे. नमस्कार, मी संपदा, धाट सरांची दोन नंबरची मुलगी. आपण मला ओळखत असाल नसाल मला माहिती नाही, परंतु धाट सरांना आपण सर्वजण ओळखता. आम्ही बाबांचा कार्यक्रम सहस्त्रचंद्र दर्शनाचा आपणासाठी ठेवलेला आहे. खरं तर मी माझ्या आईबाबांबद्दल काय बोलणार, मी माझ्या बाबांबद्दल बोलणं म्हणजे ज्योतीने तेजाची आरती करणं असं आहे. परंतु तरीसुद्धा मी आपणा सर्वांना सांगते की जेव्हा जेव्हा आम्ही समाजामध्ये वावरतो फिरतो, आमच्या कामानिमित्त, आमच्या नोकरीनिमित्त, प्रत्येक ठिकाणी आम्हाला आमच्या बाबांचा खूप मोठा विद्यार्थी वर्ग भेटलेला आहे, जो त्यांचा चाहता वर्ग आहे, जो त्यांच्या कुठे ना कुठे कधी ना कधी त्यांच्या आयुष्यात त्यांच्या संपर्कात आलेला आहे आणि तो त्यांच्या कार्याने भारावून गेलेला आहे, असा वर्ग आम्ही बघितलेला आहे. आणि त्याच वर्गाच्या प्रेरणेतून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे की ज्या लोकांना असं वाटतं की बाबांसाठी काही त्यांनी मनोगत व्यक्त करावेत किंवा त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त कराव्यात, त्या सर्वांसाठी म्हणून हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण कार्यक्रमासाठी या आणि ह्या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करा.
प्राचार्य राघव धाट म्हटलं की महाविद्यालयातील एक वेगळी ओळख. त्यांचा कार्याचा एवढा दरारा होता की प्रत्येक विद्यार्थी व शिक्षक सुद्धा कामच करायचे. प्रत्येकाच्या पाठीवर हात ठेवून शाबासकी देणारे असं हे नेतृत्व असल्याचे त्यांचे मित्र सुभाष देशपांडे हे यावेळी बोलताना सांगतायत. नमस्कार, मी सुभाष देशपांडे. सरांचा आणि माझा परिचय तसा 1970पासूनचा आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सर अध्यक्ष असताना मी स्थानिक मंत्री होतो, तेव्हापासून आम्ही सोबत आहोत. सरांनी अनेक क्षेत्रात काम केले, त्यातल्या बऱ्याचशा वेळेला मी सरांच्या बरोबर आहेत. महाविद्यालयात, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत, सहकार भारतीमध्ये, अंकुर प्रतिष्ठानमध्ये, या सर्व ठिकाणी मी सरांच्या बरोबर आहे. आणि इतक्या वर्षाचा सहवास असल्यावर नेमक्या शब्दात सरांबद्दल सांगणं हे खरं अवघड आणि कठीण काम आहे. पण सरांचं प्रत्यक्ष उपस्थित असणं हेच आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. महाविद्यालयात सर वरांड्यात आहेत म्हणलं की पूर्ण महाविद्यालय चढे चूप असायचं. शिस्त म्हणजे शिस्त. याचे बरेचसे किस्से आता या स्मरणिकेत आपल्याला वाचायला पाहायला मिळतील. बरेच जण अंबेजोगाईतच असल्यामुळे खूप जणांनी ते अनुभवले आहेत. हा समारोह अनिकेत मंगल कार्यालय LIC ऑफिस समोर, परळी रोड, अंबाजोगाई, जिल्हा बीड येथे आयोजित करण्यात आला आहे. नमस्कार अंबाजोगाईकर. खास आणि विशेष महत्त्व वाटतं जेव्हा मी अंबाजोगाईकर म्हणतो. मला स्वतःलाच फार मोठा अभिमान वाटतो त्यामध्ये. आणि या अंबाजोगाईमध्ये बाबांनी म्हणजेच धाटसरांचं जे काम आहे, जे आम्ही लहानपणापासून ज्या तालमीत घडलो, ज्या तालमीत वाढलो, जे त्यांचे गुण आम्ही आत्मसात करण्याचे प्रयत्न केले, असा या धाटसरांचा सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम आपण साजरा करणार आहोत. बाबांबद्दल काय सांगावं, लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखंच होईल ना. कारण त्यांचं वर्णन करणं आम्हाला शब्दात शक्यच नाही आहे. आणि त्यांचं वर्णन करण्या इतपत ते इतके मोठे आहेत की त्यांचं वर्णन आम्ही करूच शकत नाहीत. त्यामुळे हा प्रयत्न म्हणजे अगदी विनाकारण केलेला प्रयत्न असं वाटण्याची शक्यता आहे. पण खरेच आत्मीयता काय असते याचा एक अनुभव सांगायचा म्हणून सांगतो की जेव्हा हा कार्यक्रम करावा असं जेव्हा मनात आलं, तेव्हा असं वाटत होतं की हा कार्यक्रम घरगुती असावा, घरगुती स्वरूपात करावा. आणि तो मग तो मी जिथे मस्कतला राहतो किंवा छोटा भाऊ जो अमेरिकेत राहतो किंवा दोन्ही मुली आहेत, असं कुठेतरी कोणाच्या तरी घरी करावा असं अपेक्षा होती. पण त्यांना ते जमलं नाही, त्यांना ते पटलं नाही. तेव्हा कार्यक्रम करायचा असेल तर फक्त अंबाजोगाईतच झाला पाहिजे आणि अंबाजोगाईसाठीच झाला पाहिजे. मग त्यांची ही प्रेरणा आणि त्यांचं हे प्रेम अंबाजोगाईवरचं लक्षात घेऊन आम्ही असं ठरवलं की हा कार्यक्रम फक्त अंबाजोगाईमध्येच करायचा आणि मोठ्या प्रमाणात करायचा. म्हणून आता एक विनंती करतो की हा कार्यक्रम 30 तारखेला सकाळी 9 वाजता आहे. खास माझे मित्र, माझे भाऊ, माझे ज्येष्ठ, आप्तेष्ठ आणि सगळे महान व्यक्ती, आदरणीय व्यक्ती असे सगळेच अंबाजोगाईत आहेत. तरी अंबाजोगाईकरांना अगदी महत्त्वाची आणि विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला यावे आणि आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. खरंच प्राचार्य राघव धाट सरांच्या कार्याचा नावलौकिक 7 समुद्रापार करण्याचं काम अनेक विद्यार्थी करताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर त्यांचा 30 जून रोजी सहस्त्रदर्शन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा देण्याचं भाग्य नक्कीच सर्वांना मिळणार आहे. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.